मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। योजनेचे स्वरूप, योजनेचे लाभार्थी कोण आहेत नेमके, पात्र कोण होणार, अपात्र कोण होणार, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, अर्ज करण्याची नेमकी पद्धत काय असणार आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, याबद्दलची पूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। आता या योजनेचे स्वरूप काय आहेत हे सर्वप्रथम समजून घेऊया। मित्रांनो, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटी द्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशा पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिन्यासाठी दिले जाणार आहेत। आता या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे समजून घेऊया। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र राहणार आहे। आता यामध्ये पात्र होणारे जे महिला आहेत ते कोणकोणते आहेत हे समजून घेऊया। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक। दुसरा नंबर यामध्ये सांगण्यात आलेला आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक महिला अविवाहित असणे आवश्यक आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर किमान वयाची अट जी आहे 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट जी आहे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेमध्ये महिला लाभ घेऊ शकणार आहेत। त्यानंतर चौथा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे। ध्यानात ठेवा, त्यासाठी बँक खात्याला आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या, कारण हे पैसे डीबीटी अंतर्गत येणार आहेत। त्यानंतर पाचवा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत आवश्यक असणारे ते समजून घेऊया। एक नंबरला आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अर्जामध्ये आधार कार्ड वरील नाव नमूद करणे बंधनकारक आहे। ज्या पद्धतीने आधार कार्ड वरती नाव आहे त्याच पद्धतीने अर्ज भरत असताना सेम टू सेम तुम्हाला आधार कार्ड वरील नाव भरून घ्यायची आहेत। त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला। आता आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला हे असणे आवश्यक आहे। या चारपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला वरती अर्ज करत असताना अपलोड करायचा आहे। त्यानंतर तिसरा या ठिकाणी जो डॉक्युमेंट सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला तो म्हणजे उत्पन्नाचा प्रमाणपत्र। आता उत्पन्न जो आहे 2,50,000 पर्यंत असायला पाहिजे। जर तुमचं उत्पन्नाचा प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्हाला जोडण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता। आता त्यानंतर पाचवा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र। मित्रांनो, हा हमीपत्र टेलिग्राम ग्रुपवरती PDF पद्धतीने पाठवलेला आहे, तो तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि अर्ज भरत असताना तुम्ही वापरू शकता त्यावरती सही करून। आता त्यानंतर आहे बँक पासबुक, आधार लिंक असलेले बँक पासबुक अर्ज करत असताना तुम्हाला नमूद करायचं आहे। परत एकदा ध्यानात ठेवा, कारण हे पैसे डीबीटी अंतर्गत येत असल्यामुळे तुम्हाला आधार लिंक असणे आवश्यक आहे। त्यासाठी ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेचे पासबुक तुम्हाला यामध्ये जोडायचं आहे। आता त्यानंतर सातवा डॉक्युमेंट आहे अर्जदारांचा फोटो। स्वतः लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक आहे। जेव्हा अर्ज करताय त्या ठिकाणी ती महिला असणे आवश्यक आहे।
पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा नाही आहे, कारण नंतर KYC करण्याची गरज लागत असते, त्यासाठी लाईव्ह फोटो शक्यतो घ्या। आता त्यानंतर यामध्ये अपात्रता नेमके कोण होणार आहे हे समजून घ्या। कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर अशा महिला या योजनेमध्ये पात्र होऊ शकणार नाहीत। त्यानंतर ज्यांचे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत हे सुद्धा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तिसरा या ठिकाणी जो पॉइंट सांगण्यात आलेला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त घेत आहेत, तथापि 2,50,000 पर्यंत उत्पन्न असलेले कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जर 2,50,000 पेक्षा जास्त तुमचं जर वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। 2,50,000 पेक्षा जर कमी तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशी महिला यामध्ये पात्र होणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत असे महिला सुद्धा या ठिकाणी पात्र होणार नाहीत। 6वा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत अशा सुद्धा महिला यामध्ये पात्र होणार नाहीत। 7वा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत असे महिला पात्र होणार नाहीत। जर ज्यांच्या घरी इथं ट्रॅक्टर असेल तर ते महिला मात्र नक्की पात्र होणार आहेत। ट्रॅक्टर जर नसेल त्याऐवजी दुसरे जर 4 व्हीलर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार नाही। आता आपण समजून घेऊया अर्ज करण्याची पद्धत। योजनेत अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। मित्रांनो, सध्या ध्यानात ठेवा, फक्त ॲपच्या माध्यमातून यामध्ये अर्ज भरणे चालू आहे। लवकरच पोर्टल आणि सेतू सुविधा केंद्रावरती ऑनलाईन अर्ज भरले जातील, सध्या तरी नाही। अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या। पात्र महिलेस ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करता येईल। नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे। या ठिकाणी जी लिंक आहे ती देण्यात आली आहे। आपल्या चॅनलवरती जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला समजून येईल तो ॲप कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचा, अर्ज ऑनलाईन नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरायचा। या ठिकाणी मी आता व्हिडिओ संपत असताना एक व्हिडिओ लावेन, त्या व्हिडिओवरती क्लिक करा। अर्ज पूर्ण कशा पद्धतीने सविस्तर अचूकरित्या भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड सेतू, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात आलेला आहे। या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। हा अर्ज कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही वेळ मिळेल तेव्हा पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्या ठिकाणी हमीपत्र असेल, PDF अर्ज असेल तो डाउनलोड करून घ्या, सविस्तररित्या भरून अंगणवाडीमध्ये देऊन टाका। आता एक काम करा, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी आता सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गावातील सर्व WhatsApp ग्रुपवरती नक्की शेअर करा। धन्यवाद।